गाईस फायनली आम्ही पोहोचलोय आफ्टर खूप जास्त 5:30 वाजता. हे बघा. आणि कुठे गेली मी? अरे आणि आत येताना एवढा डेंजर रस्ता होता, एकदम असं छोटासा आणि एकदम इंटिरियर मध्ये सारखा होता. आणि आम्ही येताना एक थार पण अशी पलटी पण झाली होती. आम्ही काय शूट नाही केलं, आम्हाला फक्त पोचायचं होतं. आणि इथून येताना सुद्धा खूप छोटासा रस्ता होता. बट ठीक आहे, चल जाऊया आता. फायनली वी आर बॅक. हाऊज इट? लेट्स सी. वी आर व्हेरी टायर्ड. आम्ही थोडंसं फ्रेश होऊ, चाय पाणी करू आणि बघू. एनिवेज आय गेस आमचे टेंट हे वालेच आहेत. हे दिसत नाही बॅग आहे त्याचा. ओके, विल पार्क आपली गाडी इथे. हे कॉमन वॉशरूम आहे, पण आम्ही प्रायव्हेट वाला घेतलाय. चिकन इथे डोम. इट्स ओके, लेट्स गो. इथे पार्क करून आज जाऊ. इथे पार्क करू इथे. बाय गाईस. हे बघ, हे छान आहे. हे बघ कुठे? हे इथे. आम्ही पोचताच तुटून पडलोय पावभाजी. हे वाले आहेत आमची बाईक आहे कॅम्पचं. ही बॅग आहे आमच्या टेंटचा. आम्ही टेंट आतून पण दाखवू. ठीक आहे, पेट पूजा. आलोय आता. आम्ही पहिले खातो, मग जाऊन फ्रेश वगैरे होणार. ते कॉपीराईट लागेल, मग आम्ही जास्त व्हिडिओ नाही काढत आहे. ओके. सो गाईज, हा आमचा टेंट आहे. चल दाखव. वेलकम टू आवर क्यूट टेंट. लिटिल टाइनी cute. Cozy but perfect for 2 people. Perfect for us. वॉशरूम दाखवते तुम्हाला. नॉट बॅड. ओके, म्हणजे पब्लिक वॉशरूम पेक्षा प्रायव्हेट वॉशरूम इज बेटर. साफ पण आहे, मस्त आहे. व्ह्यू तर खूप मस्त आहे एकदम. आता आम्ही फ्रेश होऊ, चेंज करू आणि आम्ही पावभाजी खाल्ली आणि चहा पण पिला. हां, आता मी फ्रेश होऊ, चेंज करू आणि मस्त बाहेर जाऊ. साईट सीइंग करू आणि फोटोज. साईट सीइंग ॲज इन इथेच ह्याच्याच कंपाऊंडमध्ये आजूबाजूला फिरणार. मेन थिंग्स उद्या आम्ही एक्सप्लोअर करू. इथून आम्ही फक्त पावणे लेकचा व्ह्यू बघू. हां, माझा हात दुखतोच, मी खूप जास्त पकडलाय फोनला. लेट्स गो. ड्रीम कॅचर. Later that same evening. Wow, what a lovely weather. Lovely weather. गाईज, आम्ही दुसऱ्यांच्या कॅम्पमध्ये घुसून And this is amazing. एन्जॉय करतोय. आमच्या कॅम्पिंगपेक्षा हा वाला कॅम्पिंग एकदम मस्त आहे. आणि लेकच्या बाजूला आहे. हा हाफ पोर्शन आहे. अजून तुम्हाला दाखव थांबा. आणि एवढं मस्त आहे ना. आमच्याकडे मोजून 8-9 टेंट्स असतील आणि इथे शेकडो टेंट्स आहेत. इथे मिनिमम 50-60 तरी आहेत. प्लस म्युझिक, डीजे, बेस्ट वाइब्स आहे. हॉटेल आहे, म्हणजे लाईक कॅफे आहे, लाइटिंग, शॉप पण आहे खाण्यापिण्याची. वाव. आणि आमच्या इकडे असं एकदम साधा सुद्धा वाईब येतात. पण आपण आपल्या साईडचं पण चांगलं. आमचं पण चांगलं आहे तसं. एकदम मस्त आहे. डोम तर एकदम सेक्सी आमचा. येस. फक्त लोक कमी आहेत आमच्या इथे, बट वी हॅव प्रायव्हसी. आम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यातून फील करतोय की ह्यांना कसं वाटत असेल. करेक्ट. कारण की आम्ही आमचा फील घेऊन आलो ना. बिन बुलाय म्हणजे बिना पैशाच्या दुसऱ्याच्या कॅम्पमध्ये एन्जॉय करतोय. आम्ही फक्त फोटोज काढायला. मला खूप एडिटिंग करावं लागेल ह्या गोष्टीसाठी. ओके, आता तुम्हाला
तर दुसरा पार्ट दाखवतो. आम्ही यांच्या कॅम्पमध्ये आलो. ह्यांचं खूप मस्त आहे, पण आमचं पण चांगलं आहे. 8-9 टेंट्स आहेत, पण खूप मस्त आहे. येस, आमचं पण सेम आहे, पण आमचे टेंट्स कमी आहेत बस. आणि आमचा डोम मस्त आहे विथ प्रायव्हेट बाथरूम. दॅट्स द बेस्ट थिंग. गाईज, आता आम्ही दुसऱ्यांच्या कॅम्पिंगमध्ये जाऊन आलो आहे. इट वॉज ऑसम. लाईक खूप सारे टेंट्स होते, खूप सारा एकदम मस्त होतं. हॉटेल होता आणि छोटंसं शॉप वगैरे पण होतं. एकदम मस्त, एकदम लेक टचमध्येच होतं. पण आमचं पण काही कमी नाही, आमचं पण खूप मस्त आहे. फक्त असे 8-9 टेंट्सच आहेत, पण खूप मस्त आहे. ते असं वाईब येते, वाईब. आता तर चालू होतं आहे. आता DJ नाईट चालू होईल, मग नंतर बार्बिक्यू आणि डिनर वगैरे करू. नाही, पण तिकडे खूप सारे जण आहेत. असं वाटलं नव्हतं की या एरियात असतील करून. आम्हाला वाटलं की इथेच बाउंड्री आहे, पण नंतर गाणे वगैरे चालू झाले तेव्हा मग समजलं की यार तिथे पण काहीतरी आहे. लेट्स गो अँड सी. फक्त तर काही एवढे टेंट्स होते, पण मस्त वाटलं आहे ना. जबरदस्त काय वाइब्स होते. हवा तर एवढी होती. आणि प्लेस सेफ आहे, असं नाही आहे की एकदम आत आहे तर लोक नाही आहेत किंवा वॉटेवर. इट्स सेफ अँड मस्त वाईबी आहे. आमचा डोम तर खूप क्यूट आहे. अरे, आमचा टेंट, माझा नवरा, तूच कर वेलकम. ओके गाईज, आम्ही आता फोन दोघे पण आत ठेवतोय कारण की ते पाऊस पडतोय. थोडं मी खेळू, गेम्स खेळू, मग आम्ही काही व्हिडिओ वगैरे नाही काढणार आता कारण की आम्ही दोघंही फोन आत ठेवणार आहे. तर येस, नंतर भेटू. बाय. फायनली गाईज, आम्ही आता आलो आहे आमच्या टेंटमध्ये. इट्स रात्रीचे 2 वाजलेत. येस, 2:15. आम्ही आता आलोय झोपायला. आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही काही ब्लॉग शूट नाही केलं कारण की खूप पाऊस होता आणि आम्ही आमच्या दोघांचे फोन आत ठेवले होते. आय गेस छोटे छोटे क्लिप्स काढले ते नंतर म्हणजे टाकून देऊ आम्ही लेक बघायला गेलेलो, पावणा लेक रात्रीचं. ते पण नाही शूट केलं आम्ही फक्त एन्जॉय करतोय. बघा किती थकला आहे. आम्ही इथे 2 फ्रेंड्स बनवल्यात. अरे येस, निघाय तिकडचे फूड वॉज बेस्ट. अरे यार, तिथे जाऊन दाखवायला पाहिजे ना तिकडे अजून कसे एन्जॉय करतात. चल जाऊ. काय जाऊ, पागल विगल आहे काय? जाऊ शकतो. ही येडबिड आहे काय? ॲडव्हेंचर. रात्रीचे 2:15 झालेत. मी नाही येणार. पर आत्ताच जस्ट आला मी, 10 मिनिट झाला. जस्ट फॉर उद्या दाखवू. तुम्हाला दाखवायला हीच की चला, बट नाही दाखव. उद्या जाऊ आता कारण की उद्या पावणा लेकचा पण व्ह्यू बेस्ट दिसेल. फुल मड लेक झालाय तो. ॲज आम्ही हिल्स वगैरे पण चांगले येतील. ओके, लेट्स लाईक ना. आम्ही खूप दोघेही टायर्ड झालो आहे. हा तर बिचाऱ्याने एवढं टायर्ड कार ड्राईव्ह केली आहे तर अजूनच थकला असेल. स्लीपिंग नाव. बाय, गुड नाईट. गुड नाईट. सी यू टुमॉरो. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही परत रेडी होतोय. गुड मॉर्निंग. आता आम्ही रेडी झालो आहे. पहिले नाश्ता करणार आणि मग जाणार. मग इकडे 1-2 स्पॉट्स फिरणार आणि मग घरी. वेदर चांगला आहे, पाऊस नाही आहे, एकदम क्लिअर आहे. लवकर घरी जाऊ. ओके. येस. आता आम्ही आधी नाश्ता करतो, मग नंतर ब्लॉग चालू करतो. ओके. अजून आम्ही झोपेतच आहोत. हो ना, आम्ही अजून एक दिवस स्टे करायची इच्छा होती. बघा कसे झोपेवाले डोळे झाले. ओके, बाय गाईज, भेटूया नंतर.
आता आम्ही आज जाऊन वेगवेगळे टाईपचे डायनासॉर्सला भेटू आणि बघू आत काय काय आहे. आम्ही डायनासॉर पार्कमध्ये जाऊन आलो आहे, बट इतकं काही नव्हतं. फक्त तिथे डायनासॉरचे स्टॅच्यूज वगैरे होते बस, आणि नॉर्मल गार्डन आहे. येस. आता मी जातोय लोणावळामध्ये काहीतरी खाऊ, मग घरी जाऊ, किंवा 1-2 स्पॉट्स जर भेटले तर. येस, 1-2 स्पॉट्स करू मग जाऊ घरी. ओके, बाय. बाय. फायनली आता मी लंच करू फूड कोर्टला. येस. गाईज आम्ही मॅप्रो मध्ये आलो आहे, मॅप्रो गार्डन. पाऊस आहे. हे गाईज आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये आलो आहे टाइमपास करायला. सो गाईज आता आमचं खाऊन पिऊन झालं, आणि आता मी त्याच्या बाजूलाच मॅप्रो गार्डन होतो, ते आता टाइमपास करायला. लेट्स गो. आम्ही फायनली मॅप्रो गार्डन फिरून आलो आहे परत गाडीमध्ये. आम्ही आंबेवाली कॅन्सल केलं कारण की पावनावरनंच आम्हाला लोणावळा पोचायला इतका वेळ लागला. इतकी ट्रॅफिक होती, एवढे नॅरो रस्ते आहेत, खूप ट्रॅफिक जाम झालेला. आम्ही तर ऑलरेडी असे इरिटेट मोडमध्ये आहे, लाईक मूडच नाही आहे ना. येस, व्हेरी टायर्ड. एवढी ट्रॅफिक बघून काय मनच होत नव्हतं. खूप लोक आलेत, खूप. मग आम्ही विचार केला इथेच लंच करू, आणि बाजूलाच मॅप्रो गार्डन होतं, आम्ही तिथे गेलो. आता बघू ऑन द वे असंच कुठे जाणार तर नाही आहे, डायरेक्ट घरीच जाऊ. हो, कारण की ऑलरेडी इट्स 5. आणि घरी पोचायला 3 तास लागतात. हां, आणि वरून पाऊस येतोय, सो रिस्क नाही घ्यायचं. ट्रॅफिक जॅम पण होऊ शकतो. येस, लेट्स गो. एकदम थकलेले फेस आहेत, असं वाटतंय की यार आराम करू घरी जाऊन. पण ट्रिप खूप लवकर संपली. हां, असं वाटतं केव्हा आलो केव्हा गेलो. आम्ही आज आरामात उठलो, पण तो पॅच खूप घाण होता. पावणा ते लोणावळावाला इतका छोटा होता रोड, तो खूप वेळ पॅच लागला. घाण होता पण ब्युटी चांगली होती. पावसात काय मजा आली फायदा? ग्रीनरी बघायला. ट्रॅफिक मध्ये फसून अर्धा दिवस तिथेच गेला ना आपला. येस. त्याच्यामुळे खूप इरिटेट फील होतोय. सोडा जाऊ दे आता. आम्ही थोडंसं मूड चेंज केलाय. ते फूड कोर्टमध्ये खाल्लं आम्ही, त्याच्या बाजूलाच मॅप्रो गार्डन आहे. पाऊस पडतोय. लेट्स गो नाउ. लेट्स गो. बाकी दाखव. आम्ही आता क्रॉकरी शॉपिंग केली. एक छोटूसा क्यूटसा कप बशी घेतलाय, तुम्हाला घरी जाऊन दाखव. आणि अजून काहीतरी ते डोरबेल सारखं काहीतरी आहे, ते घेतलंय, खूप क्यूट आहे. आता मी जाते घरी फायनली. येस. बोल काहीतरी बोल. फायनली घरी जाऊ. आता 3 तास लागतील. बाय.
फायनली गाईज आम्ही घरी आलोय आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप जास्त मजा आली आणि पाऊस पण इतका जोरदार होता. थोडा ट्रॅफिकमुळे आमचा मूड थोडा खराब झाला होता. नेक्स्ट डे आम्ही जास्त शूट नाही केलं आणि पाऊस पण होता म्हणून आम्ही तुम्हाला पावना लेक नाही दाखवू शकलो. इट वॉज ग्रेट ट्रिप. खूप जास्त मजा आली. आणि ज्या दिवशी आम्ही पावना लेक मध्ये होतो कॅम्पिंगला तेव्हा पण इतकं काही नव्हतं बिकॉज ऑफ रेन ओनली आणि जास्त लोक पण नव्हते. आम्ही जिथे स्टे करत होतो म्हणून इतक्या ऍक्टिव्हिटीज वगैरे नाही झालं. पण आम्ही दुसऱ्या कॅम्पमध्ये जाऊन खूप मजा केली. तिकडे खूप सारे लोक होते. बाजूलाच होता हा, तिथे आम्ही जाऊन एन्जॉय वगैरे केलं. पण आमच्या कॅम्पिंगमध्ये पण होते लोक पण इतके नाही. जो ओनर होता तो बोलला की पावसामुळे त्याने जास्त टेंट्स नाही दिले कोणाला कारण की तिकडे चिखल वगैरे झालं होतं है ना. पण ती लोकेशन बेस्ट होती. हा, आणि तिथे लाईक तो हे पण बोलला की आमच्या कॅम्पमध्ये लोक खास करून ज्यांना शांती पीससाठी पाहिजे असतं थोडं कम्फर्ट स्टे पाहिजे असतं त्याच्यासाठी येतात. सो या, पण तिथे मूवी नाईट्स पण झाली. तिथे लाईव्ह म्युझिक पण झालं. डान्स जेवण तर बेस्ट. हा, मस्त होतं एकदम. मेन कोर्स सगळं. डान्स वगैरे पण होता पण लोक जास्त नव्हते आणि आमचा फोन तर मोस्टली रूम मध्येच होता. पावसामुळे आम्ही जास्त शूट पण नाही केलं. सो आम्ही विचार केला एक आउटरो शूट मध्ये सगळं तुम्हाला एक समरी देऊ. ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक ट्रिप अँड वर्थ गोईंग. नाहीतर खूप सारे जण असे बोलतील की पावना लेकला गेले आणि जास्त शूट नाही केलं. मेन स्पॉट्सच नाही दाखवले. ऍक्टिव्हिटीज काय काय होती काहीच नाही दाखवलं. तर रिझन हेच होतं पावसामुळे जास्त लोक पण नव्हते. टेंट्स पण कमी होते. आणि तो बोलला की आमचं जेव्हा होतं ना चेकआउट होतं त्या टाइमला तसे स्मॉल टेंट्स बांधत होता. म्हणजे त्या दिवशी खूप सारे जण येत होते. राईट. हा, त्या दिवशी मे बी मजा आली असती. पण आम्ही सॅटर्डे संडे हे बघून गेलो होतो. पण ठीक आहे, ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड. आमचा जो टेंट होता तो पण मस्त होता विथ प्रायव्हेट बाथरूम. आणि बाकी बाजूला जे होतं कॅम्पिंग ते खूप सारे जण होते. मोस्टली ते असे ग्रुपनेच आले होते. पण आमचं पण खूप मजा आली. राईट. येस, आम्ही एन्जॉय वगैरे केलं. तिकडचं ओनर पण मस्त होते. सगळे फ्रेंडली होते लोक. हा, केअर केली जे लोक होते त्यांची. बघतोय. सो येस. अँड वन मोर थिंग, पावना लेक खूप ओव्हरफ्लो करत होती. रिस्की पण होतं म्हणून आम्ही नाही गेलो जवळ. लोक पण नाही जात होते. आणि ट्रॅफिक तर इतकी होती की आम्ही जे स्पॉट्स बघायचे आम्ही ठरवले तिकडे सुद्धा नाही गेलो. फॉर एक्झाम्पल आंबे व्हॅली, परत स्मॉल लाईक पॉइंट्स आहेत लोणावळामध्ये. येस, फेमस स्पॉट्स आहेत. आणि लँडस्लाईड पण झालेली एक दोन जागी म्हणून ट्रॅफिक वाढला. प्लस लोक पण आणि आम्ही एवढे इरिटेट झालो होतो त्या ट्रॅफिकमुळे की आम्ही कुठेच नाही गेलो. आम्हाला लोणावळामध्ये पोहोचायला फ्रॉम पावना लेकच किती वेळ गेला. 1.5 hour गेला. जनरली 15-20 मिनिट्स लागतात त्याला 1.5 hour. आणि खूप लाईक ट्रॅफिकमुळे इरिटेट झालं आणि मी थोडंसं लेट पण उठलो होतो. थोडं लेट झोपलो होतो. सो ठीक आहे, नेव्हर माइंड. मे बी नेक्स्ट टाइम आपण जाऊ तर आपण प्रॉपर ब्लॉग शूट करूया डेफिनेटली. आणि मग सगळे A to Z दाखवू इव्हन तो पाऊस वगैरे पडत असेल. पण मेन नेचर वॉज जबरदस्त. आम्ही नेचर बघायला गेलो प्लस पावसात मजा आली. आणि खास करून आम्ही आमच्यासाठी गेलो होतो. सो आम्ही एन्जॉय केलं. एकमेकांसोबत टाइम स्पेंड केलं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो येस, ओव्हरऑल वी एन्जॉयड अ लॉट. पूर्ण पावना लेक कॅम्पिंग आमचा मेमोरेबल राहणार आहे. जास्त लोक नसले तर काय झालं, वी आर इनफ फॉर इच अदर. राईट. करेक्ट. सो येस, दॅट्स इट फॉर आवर व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि सॉरी आम्ही जास्त ब्लॉग शूट नाही केला त्याच्याबद्दल. नेक्स्ट टाइम आम्ही प्रॉपर ब्लॉग शूट करू. तसं पण आम्ही नवीन ब्लॉगर म्हणजे ट्राय करतोय ब्लॉग करायचं. सो प्लीज अंडरस्टँड. आय नो जास्त सबस्क्रायबर नाही आहेत. 80 to 90 आहेत त्यांच्यासाठी. जे बघतात त्यांच्यासाठी आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बट होपफुली इन फ्युचर टचवूड काही ग्रोथ झाली चांगली आणि ते पण आमचे ब्लॉग्स बघत असतील तर त्यांच्यासाठी पण आम्ही न्यू आहोत. वी आर स्टील ट्राईंग आवर बेस्ट. So yes, anyways, thank you so much for watching. Please like, share and subscribe to our channel. Mr. and Mrs. Manapure Vlogs. आणि आम्ही खूप ट्राय करतोय व्हिडिओज ब्लॉग्स बनवायचं. होपफुली लवकर आम्ही टाकायचं ट्राय करू. बस अजून काही नाही बोलायचं. ऑलरेडी 5 मिनिट्सचा ब्लॉग 5 मिनिट्सचा क्लिप बनलाय. Bye guys. Bye bye. Take care. See you in the next vlog.